मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपण आज आलेलो आहोत कामोठे येथील सेक्टर 18 मधील गणेश छाया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे. आणि इथे आपल्यासोबत एक नवीन रेसिपी, नवीन गृहिणी आहे. गृहिणीची ओळख करून घेऊया आणि रेसिपी काय आहे, पदार्थ कोणता बघणार आहोत आपण ते सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आमच्या प्रेक्षकांना सांगाल का काय रेसिपी तुम्ही आज बनवणार आहात आणि त्याच्याच आधी तुमची ओळख सुद्धा करून घ्या. मी प्रीती गायकवाड आणि आज मी शिंगाड्याचा शिरा करून दाखवणार. ओके, शिंगाड्याच्या पिठाचा शिरा. शिंगाड्याचे तसे फायदे खूप आहेत नाही का? कॅल्शियम, खूप हाय कॅल्शियम असतं शिंगाड्यामध्ये आणि ते असं विविध पद्धतीने करून खाल्लं की अजून त्याची टेस्ट पण येते आणि तब्येतीसाठी पण चांगलं असतं. काय काय साहित्य आपण वापरणार आहोत सांगणार का? याच्यासाठी शिंगाड्याचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, केशर थोडंसं, तूप, दूध आणि चवीनुसार मीठ. प्रेक्षक हो, साहित्य बघितलं तुम्ही. थोडंसं साहित्य आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला इथे एक प्रश्न पडला की आपण नेहमीच शिरा म्हटलं की थोडंसं असं फळफळीत असतं नाही का? पण पिठाचा शिरा म्हणजे कसं काय करणार आपण? त्याचसाठी आपण या पिठामध्ये जवळपास तेवढंच त्याचं हे घेतलं, शेंगदाण्याचा कूट घेतलाय. बरं, म्हणजे प्रपोर्शन त्यांचं सेम असते. बरं, आणि शेंगदाण्याचं कूट आपण घेतो. नॉर्मली आपण शिरा केला की ड्रायफ्रुट्स टाकतो. हा, पण याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत ते व्यवस्थित होण्यासाठी. पिठाचा करतोय म्हणून. पण मी ना भरपूर म्हणजे लाडू खाल्ले आहेत बरं. कायचे शिंगाड्याच्या पिठाचे लाडू सुद्धा करतात, पण लाडू आपण बेसनाच्या पिठाचे सुद्धा करतो. त्याच्यामुळे हे याचे शिरा करणं म्हणजे माझ्यासाठी थोडं एक आगळं वेगळंच आहे. आपण वळूया का कृतीकडे? काय करूया आता? ही कढई गरम करायला ठेवलेली, याच्यामध्ये तूप घालूया. बरं, हे तूप साजूक तूप घेतलेलं आहे कारण की हा शिरा आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. बरं. आणि या तुपात थोडंसं गरम झालं की आपल्याला हा शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचंय. ओके. पाहिलं प्रेक्षक हो, म्हणजे जर शिरा खायचा असेल तुम्हाला उपवासाच्या वेळेला तर एक फर्स्ट क्लास आणि हेल्दी असा हा पदार्थ होणार आहे नाही का? म्हणजे हा तुम्ही उपवासासाठी कधीही करून खाऊ शकता. आता हे म्हणजे साधारण किती याला आपण भाजून घ्यायचं? याला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं ते तुपामध्ये. आणि तूप पण व्यवस्थित भरपूर घातलेलं नाही का आपण? आणखी लागेल तर अजून घालायचं त्याच्यामध्ये. अच्छा, आणखीन लागलं तर याच्यामध्ये आपण अजून तूप घालू शकतो. अजून तूप टाकायचं याच्यात. थोडंसं तूप टाकून घेऊया. म्हणजे स्वयंपाक करणं ही हॉबीच आहे का? म्हणजे आवडतं का स्वयंपाक करायला? हा, आवडतं, पण असं करते मी कधी ऑकेजनली. नवीन पदार्थ करायला मला आवडतं का? आणि त्याच्या व्यतिरिक्त काय काय छंद आहेत तसे? त्याच्या व्यतिरिक्त मला कार्टून्स वगैरे ड्रॉ करण्याचा छंद आहे. कार्टून्स ड्रॉ करण्याचा छंद आहे आणि इथे काही कार्टून्स सुद्धा आहे त्यांचे. खूप छान. हे तुम्ही स्वतः बनवलेले सगळे? हो, सगळे. क्या बात आहे. साईन सुद्धा केलेली आहे खाली प्रीती. मग हे असं व्यवस्थित क्लासेस वगैरे करून? क्लासेस वगैरे काही नाही केलेलं मी, मला जस्ट आवड म्हणून मी करते. आणि हा एक स्पेशल असं काहीतरी मला वाटतंय, तर काय आहे याचं आपण थोडं असं प्रेक्षकांना डिस्क्राईब करून असं डिटेल सांगूया का याच्याबद्दल? ते मी माझ्या हस्बंडला गिफ्ट दिलेलं व्हॅलेंटाईन डेला. हो हो, खूपच छान आहे. आणि कार्टून्सच का? म्हणजे असं कार्टून कॅरेक्टर्स आवडतात, त्यांची आवड आहे? आवडतात म्हणून मी ड्रॉ करते. ट्रेनिंग घेतली आहे कुठून? नाही, काहीच नाही. ट्रेनिंग क्लास नाही केलेला, ट्रेनिंग नाही, फक्त आवड म्हणून मी करते. फक्त आवड म्हणून. पण एवढं छान आणि सुरेख पण आहे ना त्याच्यामध्ये की असं वाटतं की शिकलेले लोक कशी करतात त्याप्रमाणे व्यवस्थित
सफाईने केलेले आहेत एवढे कार्टून. आणि त्याच्या व्यतिरिक्त गाणं गायला आवडतं? नाही आवडत. ऐकायला आवडतं. ऐकायला आवडतं. पीठ आता पूर्णतः हलकं झालेलं आहे माझ्यामध्ये नाही का, एकदम छान झालेलं आहे. आणि आता आपण काय करूया, थोडा तो शेंगदाण्याचा कूट याच्यात घालून थोडासा त्याला पण भाजून घ्यायचं. बरं, हे शेंगदाण्याचं कूट जे आपण केला त्याला शेंगदाणे भाजून घेतलेले होते का? शेंगदाणे भाजून वाटून भाजून घेतलेले, वाटून घेतले होते. आता पुन्हा ते भाजून घ्यायचे थोडेसे? थोडेसे. बरं, जास्त. ओके. थोडंसं तूप टाकायचं. बरं, छान असं झटपट होणारे अजून वेगवेगळे पदार्थ शिकण्याची हौस असेल, म्हणजे नवीन शिकायला आवडतं म्हटल्यावर मग कोणाकडून, सासूबाईंकडून शिकते का? माझ्या सासूबाईंकडून. अच्छा, सासूबाई. कारण त्यांना आवड आहे अशा नवीन गोष्टी बनवण्याची, त्याच्यामुळे त्या पहिल्यांदा ट्राय करतात, मग सेकंड टाइम मला सांगतात, मग मी पण. कारण तेवढा तुम्हाला वेळही मिळत नसेल, तुम्ही स्वतः जॉब पण करता नाही का? मी ऑफिसला जाते, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस अशा झटपट रेसिपी ज्या होतात फटाफट. हल्लीच्या गृहिणींना सगळ्या झटपट रेसिपीज माहिती असतात नाही का, फटाफट कशा करायच्या, आणि तेच शिकण्यात जास्त इंटरेस्ट असतो सगळ्यांचा. आणि जेवढं आपण या रेसिपीमध्ये मला अजून एक आढळलं की जेवढं आपण त्याच्यामध्ये तूप टाकू तेवढं ते छान होणार नाही का, तेवढं जास्त टेस्टी लागेल आणि हेल्दी पण होईल. आता याच्यात दूध घालायचं. बरं, दूध साधारणपणे किती आपल्याला अंदाजे? हे थोडंसं त्याच्यामध्ये शिजेल असं. बरं, त्याच्यात साखर घालायची. बरं, वेलची पूड वाटून घेतलेली. केशर. वेलची पूड टाकल्या मस्त सुगंध आला नाही का? तर व्यवस्थित वितळेल आता नाही का, ते पूर्ण तोपर्यंत हलवत राहायचंय का आपण त्याला? थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे. सतत हलवत राहायचं, नाही तर ते खाली लागायची शक्यता असते नाही का? पीठ असल्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जेव्हा आपण ते करतो तेव्हा त्याला सतत हलवत राहायचंय, म्हणजे ते खाली लागून द्यायचं नाहीये. थोडंसं दूध आणखी लागेल. दूध टाकल्यानंतर परत थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ थोडंसं ऍड करायचं. थोडं पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की छान चव येते त्याला. नॉर्मली फक्त जी पहिली प्रोसेस आहे ती थोडीशी वेगळी आहे, त्याच्यानंतर बाकीच्या शिऱ्यांसारखीच. बाकीचा आपण नॉर्मल जसं शिरा करतो तशीच पूर्ण प्रोसिजर आहे त्याची. तर हा शिरा आता तयार झालेला आहे. आपण काढून घेऊयात आता. हा झाला आपला उपवासासाठी शिंगाड्याचा शिरा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. शिंगाड्याच्या पिठाचा शिरा. साहित्य: शिंगाड्याचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर, दूध, वेलची पूड, ड्रायफ्रूट, केशर, साजूक तूप आणि चवीनुसार मीठ. कृती: प्रथम कढईत तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात शिंगाड्याचे पीठ घालून आवश्यकतेनुसार साजूक तूप घालून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालून थोडा वेळ भाजून त्यात दूध, साखर, वेलची पूड, केशर, ड्रायफ्रुट्स घालून सर्व पदार्थ एकजीव करून घ्यावे व पुन्हा आवश्यकतेनुसार दूध व मीठ घालून शिरा शिजवून घ्यावा. हा झाला आपला उपवासासाठी शिंगाड्याचा शिरा तयार. मेजवानी 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 मेजवानी.
मेजवानी खमंग मेजवानी. आता हे पूर्ण तयार झालंय आपलं शिंगाड्याचा शिरा तयार झालेला आहे. हा शिंगाड्याचा शिरा तयार झालेला आहे, हेल्दी. तुम्ही खाऊन बघा आणि सांगा. नक्कीच माझा उपवास नसला तरी मी हे खाऊन बघणार आहे, कारण खूप टेम्पटिंग आहे ते आणि खूप छान ड्रायफ्रुट्स. खूप पौष्टिक, खूप टेस्टी झालेला आहे आणि तेवढाच पौष्टिक आहे. म्हणजे तुम्ही याचे लाडू करतच असाल नेहमी घरात, पण हे जर तुम्ही करून खाल ना, खूप 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 छान झालेलं आहे. नक्की घरी करून पहा. प्रीतीजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खूप छान एक उपवासाचा पदार्थ आमच्या प्रेक्षकांना बनवून दाखवला. त्यासाठी मनापासून मी तुमची आभारी आहे. पण तुम्हाला असंच जाऊन नाही देणार. ही छोटीशी भेटवस्तू खमंग मेजवानीतर्फे तुमच्यासाठी. थँक्यू. प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन रेसिपी सोबत, नवीन गृहिणी सोबत. तोपर्यंत बाय.